वाईच पाणी मारू पोपाटा जायला क्लिअरिटी वाढेल. क्लिअरिटी वाढते का कमी होते कुणास ठाऊक. कमीच झाली, वाढली नाही. वायपर खराब. ओहो वायपर खराब झाला काय का मागतो. मित्रांनो, वयाच्या 15व्या वर्षापासून गाडी चालवतोय. टू व्हीलर काय असेल आणि फोर व्हीलर काय असेल. 10वीत असल्यापासून गाडी चालवतोय. आज तागायत फोर व्हीलर कुठं घासणे, वरखडणे किंवा कुठल्या खड्ड्यात जाणे असलं कधी केलेलं नाही बरं का आपण. त्यामुळं आज 31 वय नाही का आपलं, पण कधीच असं वाभरेगिरीनं गाडी चालवत नाही आपण. एकदम शिस्तात असते आपली गाडी. आणि आजपासनं सनसनीत आणि जबरदस्त असे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ करणार आहे. लय फिरत असतो मी टू व्हीलरवरती, फोर व्हीलरमधनं. लय म्हणजे इथल्याच महाराष्ट्रात व्हायच कधीतरी बाहेर जातो साऊथ व्ह्यूला. आता 2 दिवसापूर्वी बेळगाव मारवलं आहे. त्याचे पण व्हिडिओ केल्यात, पण त्याच्या आयला एडिट करणं, ती सगळ्या गोष्टी करणं आणि टाकणं. आता करतो मी काहीतरी जुगाड. माझे काही व्हिडिओ लय खतरनाक नसतात, म्हणजे माझ्या हिशोबानंच खतरनाक असतात ते, तुमच्या हिशोबाने नसणार आहेत. हो मागं एक जण लाईट त्याला पहिले ते मोठ्या बाप्पाच्याला पहिले जाऊ द्या, मग आपलं बघू आपण चर्चा. जाऊ ओके 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 जाऊ पुढे जाऊ. थांबा जरा ब्रेक. ओके ओके आलो मी. काय बोचा पडला पुढं जाऊ, काय शेटो पडला पुढं जाऊ. असं आहे सगळं. तर आपण खूप शिस्तात आणि भारीतली गाडी चालवतो. गाडीबद्दलच्या माहिती, रस्त्याची माहिती म्हणण्यापेक्षा रस्त्यात होणाऱ्या घडामोडी आणि वाईच काहीतरी माझी अक्कल पाजळवायचं डोक्यात आलंय. पण करूयात व्हिडिओ आणि टाकूयात युट्यूबवर. म्हातारा झाल्यावर जर बघता तरी येईल. गाडी चालवण्याच्या जर म्हणाल तर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघाल आणि मी जी काही इथनं पुढे जी काय माहितीपूर्वक काय जी बडबड करेन, जी काही चर्चा करेन, ती इतकी इम्पॉर्टंट असेल गाडी चालवण्याच्या बाबतीत किंवा काही कुठलं लक्ष द्यायचं असेल ह्या बाबतीत, तर तुम्ही लय फायद्यात ठराल. जे काही नवीन गाडी पण शिकतायत ते, आणि जे चर्चा आहे आपल्या काय लायकीचे ड्रायव्हिंग स्किल्स आहेत. तर वय लहान आहे आपलं गाडी चालवण्याच्या बाबतीत. मोठी लोक खूप वर्ष झाली गाड्या चालवतात, पण या कमी वयात आपण अख्खा भारत ह्या पल्ल्याला आहे. अख्खा भारत फिरलेलो आहे गाडी चालवत. कुठं कशी काय कसं काय या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि सगळीकडे कारनंच फिरलेलो आहे. तर कार आणि टू व्हीलर, कुठं ट्रक, मोठी गाडी असं कधी काही चालवलं नाही. पण बाकी सगळ्यांबद्दलची तेवढीच रिस्पेक्ट आहे. आणि माझे जर व्हिडिओ बघायला इथनं पुढचे ह्याच्या आधीचा अभ्यास करू नका डोक्यात. ह्याच्या आधीच उगं काहीतरी केलेले आहेत आणि टाकलेले आहेत. पण इथनं पुढचे अबाउट रोड्स अँड गाड्यांबद्दल एवढी माहिती मी बारीक देईन. जबरदस्त असेल आपल्या इथनं पुढचे व्हिडिओ. हे तर डोक्यात आलेलंच. कुठलं हॉटेल, काय हॉटेल, सगळ्याच बाबतीनं अख्ख्या हायवेचं आणि रस्त्याच्या कडच्या सगळ्याच गोष्टींचं एवढं ज्ञान मिळालंय खूप कमी वेळेत. खूप साऱ्या प्रवासाने आणि जे काय आपल्याला नशिबानं आपल्या जे काय घडवलंय ते खतरनाक घडवलंय. तर नक्कीच माझ्याबरोबर तुम्ही बघा. जमलं तर तुम्ही करा सबस्क्राईब वगैरे. नाहीतर आधनं म्हणणं जर व्हिडिओ नुसतं नाव टाकून जरी तुम्ही सर्च केलं तरी चालेल. बघा तुम्ही फक्त व्हिडिओ. तर ते हातात धरून काय शानपणा करता येणार मला. मी फोन हातात धरलाय आणि व्हिडिओ करतोय. घेतो एक मोबाईल काच लावायला. आपलं टू व्हीलर आहे, काच लावायला घेतो. आणि जबरदस्त खूप छोट्या गोष्टी आहेत रस्त्यांवरती घडतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. खूप छोट्या गोष्टींबद्दल पण मी सांगेन. जे कोणी नवीन गाडी शिकलेत किंवा अजूनही अनुभव तेवढा नाही आहे, तर त्या सगळ्यांसाठीच माझे व्हिडिओ फायद्याचे ठरतील असं मला वाटतंय. तर नक्कीच मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार जर माझे व्हिडिओ बघत असाल तर. आता एवढं बोलून मी जरा थांबतो आणि थोडं साताऱ्यात गेल्यावर पण शूटिंग करू. आणि थोडी गर्दी वाढली आहे सातारा जसा जवळ येईल तसं, कारण की डायव्हर्जन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. 6 वाजता साताऱ्यात पोचलेलो आहे, वेळेत पोचलेलो आहे, लवकर पोचलेलो आहे.
नियोजलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत आपण आलेलो आहे. एवढा रस्ता आहे वापरू, एवढी जण पुण्याला झाल्या कामानिमित्त. मित्रांनो, बाय बाय. पोचलोय मी साताऱ्यात आणि ते तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे खूप बारीक बारीक गोष्टी पण मी सांगू शकतो. मजा येईल प्रवासात, तर मजा असतेच आपल्या. बाकीच्या ॲक्टिव्हिटी कमी असतात पण मजा असते. तर बघायचं बघा, करा सबस्क्राईब, लाईक बिक काय असतंय ते सगळं करा. तसलं यूट्यूबवाल्यांना असते तसलं नाही घ्या, ते चालतंय. म्हणून व्हिडिओ बघत चाला, बाकी काय नाही का नाही. लाईट लावल्यामुळं मला असं गाडी पुढून आली की आंबागल्या होत होते. त्यामुळं चलो बाय बाय, गुड नाईट आणि भेटूयात नेक्स्ट ट्रिपलाच डायरेक्ट. ओके बाय. मोठी ट्रिप आहे.